ज्या विद्यार्थ्यांनी आधार, स्वयं किंवा स्वाधार योजनेचे वगैरे जे फॉर्म भरलेले आहे, ज्यामध्ये हॉस्टेलसाठी जे 60,000 रुपयांपर्यंत जे स्कॉलरशिप वगैरे मिळते ना, तर भरपूर विद्यार्थ्यांना ना असा मेसेज आलेला आहे, जे की मी तुम्हाला आता स्क्रीनवर पण दाखवतो, जो की स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. तर मेसेज बघा, काही विद्यार्थ्यांना असा आलेला आहे की कॉलेज महानगरपालिका हद्दीमध्ये येत नाही म्हणून. तर काय करा, तुम्ही ज्या जिल्ह्यात शिकताय ना, तर त्या जिल्ह्यातल्या समाज कल्याणसोबत कॉन्टॅक्ट करा, कारण की भरपूर सारे विद्यार्थ्यांचं प्रोफेशनल कोर्ससाठी जे ऍडमिशन आहे, तर जे तुमचं कॉलेज आहे सिटीच्या मेन लेवलला येत नाही, मग ते सिटीच्या थोडं आउटसाईड जर येत असेल तर मग ते महानगरपालिकेच्या हद्दीत जे असण्याचं प्रमाणपत्र ते भेटत नाही त्यांना. तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतोय. मग आता आहे ना, तिने एक माग हे सुद्धा काढलं होतं की त्यांचं म्हणणं होतं की जे महानगरपालिकेच्या हद्दीत नाही येत बुवा, तर आम्ही त्यांना सुद्धा सामावून घेणार आहोत. पण मग तसं असा मेसेज कसं काय येतो, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना तसा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. त्यामुळे तुम्ही काय करा, तुमचे जे समाज कल्याणचे ऑफिस आहे तिथे जाऊन या गोष्टीची तुम्ही डिस्कस करा त्यांच्यासोबत, ऑफिसर सोबत वगैरे, तर कदाचित प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह होऊन जाईल. आणि जर कदाचित हा व्हिडिओ जर कोणी अधिकारी वगैरे बघत असेल तर कृपया त्यांच्यापर्यंत पोहोचवा की जे विद्यार्थी महानगरपालिकेच्या हद्दीत जर येत नाहीत मग त्यांनी करायचं काय, कारण की त्यांनी जर प्रोफेशनल कोर्सला वगैरे जर ऍडमिशन घेतलेलं आहे तर मग त्यांच्यावरती अन्याय होतोय ना. हा तुम्ही तर म्हटले होते माग की महानगरपालिकेच्या हद्दीत जरी नाही आले कॉलेज तरी पण आपण त्यांच्यासाठी काहीतरी तरतूद करणार आहे बाबा, मग तुम्ही त्याची अंमलबजावणी करत नाहीत, खूप सारे मुलांचे परेशान होते. तर कृपया यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा.